नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे स्थानिक गुन्हे शाखेने सुरत बायपास महामार्गावर जबरी लूटमार करणाऱ्या गँगला जेरबंद केले आहे. धुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरत बायपास महामार्गावर फिर्यादी अजय मोरे हे पायी जात असताना अज्ञात 4 तरुणांनी त्यांना अडवून चाकूचा दाग दाखवून रोख रक्कम मोबाईल हिसकावून नेले होते. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहितीच्या आधारावर आरोपी चैतन्य पाटील आणि कल्लू भामरे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता लूटमारीची कबुली देत 22,800 रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. दिनांक 19/4 रोजी मध्यरात्री सुरत बायपास येथे अजय आनंदा मोरे राहणार बदाने तालुका जिल्हा धुळे हे बाहेर गावाहून येऊन पायी आपल्या गावाकडे जाण्यासाठी वाहन शोधत असताना त्या ठिकाणी एक 4 ते 5 इसम अनोळखी त्या ठिकाणी मोटरसायकलवर आले आणि त्यांना चाकूचा आणि इतर जीवे मारण्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल, त्यांचे रोख कॅश असे सर्व साहित्य त्यांनी लुटून नेलेले होते. त्याप्रमाणे धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास 2 इसमांबद्दल गोपनीय माहिती मिळाली. त्याच्यामध्ये एक चैतन्य जगदीश पाटील चित्तोड रोड व विशाल उर्फ कल्लू भामरे आश्रमशाळेच्या मागे चित्तोड रोड हे 2 लोकांचे प्रथम नाव निष्पन्न झाले. त्यांना गोपनीय माहितीच्या आधारावर ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली व त्यांच्याकडे असलेला चोरीचा मुद्देमाल हा त्यांनी काढून दिला. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या इतर 2 साथीदारांची सुद्धा माहिती दिलेली आहे. ते सध्या फरार आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांना गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्याची तजवीज केलेली आहे. सदर आरोपी यांना मान्य न्यायालयासमोर समक्ष सादर केले असता त्यांची पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे. अधिक तपास करून सदर आरोपींनी अजून या प्रकारचे कुठे गुन्हे केलेले आहेत का त्याचा तपास सुरू आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.